सुपर कुरकुरीत अशी आपण रताळ्याची चिक्की पाहतोय महाशिवरात्री स्पेशल स्वीट पदार्थ आणि स्वीट पोटॅटोपासून. नमस्कार, मी अमृताज व्हिलेज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आजची जी रेसिपी आहे तर ती रताळ्यापासून आपण चिक्की बनवतोय. अतिशय सुंदर, 2 महिनेसुद्धा खराब न होणारी आणि कुरकुरीत कडकडीत राहणारी. आवाज ऐकताय ना? हां, तर मग अशीच कुरकुरीत कडकडीत चिक्की आपण पाहतोय. गुळ घातलाय आणि रताळी घेतलीत. प्रमाण किती? अतिशय छान खुसखुशीत अशी चिक्की झाली आहे. तर बघा, खणखणीत चिक्की आहे, 2 महिनेसुद्धा खराब होणार नाही. तर चला साहित्य पाहतोय. ह्या ठिकाणी 500 ग्रॅम रताळी घेतली आहेत आणि रताळीची वरची साल काढून घ्यायचे. जाड किसणीने किसायचं आहे. मी ह्या ठिकाणी माझ्याकडे मिक्सर ग्राइंडर आहे, त्याच्यातून मी काढली आहे आणि जाड असा किस करून घेतला आहे. आता हा किस स्वच्छ धुवायचा आहे. स्वच्छ धुवून आणि मग याला आपल्याला 15 ते 20 मिनटं एका कॉटनच्या कपड्यावर किंवा मग नॅपकिनवर आपल्याला त्याला वाळत घालायचं आहे. तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतला आहे, हे बघा. आणि धुवून कडक पिळून घ्यायचा, त्याच्यातला स्टार्च निघून जातो आणि नंतर मात्र त्याच्यावर काळवंटी येत नाही, सफेद पांढरा व्यवस्थित राहतो. आणि अशा प्रकारे व्हाईट कपड्यावर, म्हणजे जोही तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर तुम्ही मात्र कॉटनच्या कपड्यावर त्याला 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे तर ते जिरण्यासाठी म्हणून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. वरतून फॅन लावायचा, नाहीतर मग खिडकीच्या आधाराने म्हणा किंवा गॅलरीत थोडा वेळ 5 ते 10 मिनटं उन्हाच्या याला आडोशाला आपल्याला वाळत घालायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पाणी त्याच्यामधलं सगळं जिरवून घेत आहे. व्यवस्थित पाणी आपल्याला जिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते मॉइश्चर जे आहे ना तर ते असं हाताला लागलं नाही पाहिजे, सुळसुळीत असा तो किस झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने किस आपला वाळून झाला आहे. ह्या ठिकाणी शेंगदाणा तेल मी वापरते आहे. तेल आपलं गरम झालं आहे आणि शेंगदाणा तेल वापरत असताना हळूहळू मात्र आपल्याला वस्तू घालायच्या आहेत. आता तळण्यासाठी आपण पहिल्याने थोडंच टाकलं आहे किस. शेंगदाणा तेलाचा फेस येतो, उपवासाचा पदार्थ आहे म्हणून आपण शेंगदाणा तेल या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि हळूहळू गॅस फुल ठेवायचा टाकते वेळी, कारण की तेलाचं टेम्परेचर कमी होतं जर आपण गार पदार्थ वरून टाकला तर. म्हणून फुल ठेवायचा आणि लागलीच आपल्याला ते टाकून झाल्यावर पुन्हा गॅस आपल्याला हळूहळू मीडियम टू लो हीटवर आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि कुरकुरीत होतो, अजिबात गिळगिळ होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, बटाट्याच्या किसला तरी आपल्याला खूप वेळ तळावं लागतं, परंतु रताळ्याच्या किसला आपल्याला तळावं लागत नाही. आणि अशा चाळणीवर मी किस काढून घेत आहे, जेणेकरून त्याच्यामधलं तेल जे आहे ना तर ते निथळून निघतं. तर अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला तळून घ्यायचं आहे. फेस येतो, जर तुम्ही शेंगदाणा तेल उपवासाला वापरत असाल तर शेंगदाणा तेलाचा फेस येतो. म्हणून हळूवारपणे अलगद आपल्याला काळजीने आणि निगुतीने व्यवस्थितरित्या हा किस तळून घ्यायचा आहे. तळताना गडबड करायची नाही, आलटून पालटून घ्यायचा आहे. पटकन कडक होतो आणि मात्र किसताना खूप बारीक किसणीने किसायचं नाही आहे. तर जाड, तुमच्याकडे जर बटाट्याचा किस करायची किसणी असेल तर तिच्याने किसलं तरी चालतं, नाहीतर मग मिक्सर ग्राइंडरमधून काढलं तरी चालतं. आता 2-3 बॅचेस तळून झाल्या आहेत. ह्या पद्धतीने तळते. तुम्हाला तळताना डिटेल्स का दाखवते आहे मी, कारण की हा किस, ही चिक्की जी आहे तर ही पहिल्यांदा मी केली आहे. आणि आधी जी केली होती तर तिचा फोटो मी तुम्हाला शेवटी दाखवते. तर ती आधी केलेली चिक्की जी होती ती दगडी खडी साखरेमध्ये मी केली आहे आणि त्याच्यामध्ये काजू बदाम मिक्स केले होते. तर त्याचाही फोटो मी तुम्हाला दाखवते. त्याचा व्हिडिओ नाही केलेला, पण फोटो दाखवते. आणि अशा पद्धतीने छान होते, कुरकुरीत होते. असं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला किस तळून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि पटापट काढायचा आहे. काढत असताना गॅस आपल्याला स्लो करायचा. तर शेवटी ज्यावेळेस आपण किसतो त्यावेळेस जी शेवटची सालं राहतात, म्हणजेच शेवटचा जो भाग असतो तो त्याला मी कट करून घेतला होता आणि तो शेवटी तळायचा आहे. तोही अशा पद्धतीने छान तळून घेतला आहे. सर्व किस आपला खुसखुशीत असा तळून झाला आहे. थोडा ऑइली होतं तळताना. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण चाळणीवर डायरेक्ट किस टाकला तर तेल निथळून निघतं. आणि ह्या ठिकाणी आता 500 ग्रॅम रताळी आपण घेतली आहेत आणि 50 ते 60 ग्रॅम आपण शेंगदाणे भाजून ते घेणार आहोत. तर तेवढ्या ह्याच्यासाठी आपण 250 ग्रॅम गुळाचा वापर केला आहे. जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही 300 ग्रॅम पण गुळ घालू शकतात, परंतु 250 ग्रॅम गुळ भरपूर झाला. निम्मा गुळ घालायचा, म्हणजेच 500 ग्रॅमला आपल्याला 250 ग्रॅम गुळ घालायचा आहे.
ह्या पद्धतीने. गुळामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला पाण्याचा थेंब वापरायचा नाही आहे किंवा तूप किंवा तेल घालायचं नाही आहे, कारण की ज्यावेळेस आपण किस मिक्स करतो त्यावेळेस आपोआप गूळ आणि तेलाचं समीकरण जे आहे तर ते विलग होत जातं. म्हणून त्याच्यामधलं सुद्धा तेल तो सोडत जातो गूळ. आणि ज्या वेळेला चिक्की करतो ना आपण, तर चिक्की करतेवेळी तुम्हाला पुढे दिसेलच, व्हिडिओ डिटेल बघा. आता चेक करून घेतो आहे आपण की पाक कशा पद्धतीने होतो आहे. हा पाक आहे गिळगिळ. आपल्याला एकतारी कडक पाक करायचा आहे. एकतारी म्हणजे कडकन तुटणारा पाक आपल्याला करायचा आहे या ठिकाणी. आता सेकंड टाईम मी अजून चेक करून घेते. तर गोळा तर होतो आहे, परंतु हा गोळा जो आहे तो असा नरम आहे, कडक गोळा नाही आहे. टणकण वाजला पाहिजे असा गोळा पाहिजे. आता याचा तार तुटतो आहे, तर तार नाही तुटला पाहिजे, कडकण तुकडं तुटलं पाहिजे असा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. अजून अर्धा मिनटं मी पाक शिजवून घेतला आहे. या पद्धतीने पुन्हा अजून तिसऱ्यांदा आपण चेक करतो आहे. तर तिसऱ्यांदा चेक केल्यानंतर गोळी पटकन कड वाजते आहे पाण्यामध्ये, म्हणजेच आपला पाक हा परिपक्व झाला आहे चिक्की बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आता हे बघा असा कडकन पाक तुटतो. थोडा गरम असल्यामुळे हे होतं, पण जर नरम झाला ना तर अशी तडातड तुटली पाहिजे, म्हणजेच आपला पाक कडक आणि एकसंध झाला आहे चिक्की करण्याजोगा. तर ह्या ठिकाणी गॅस बंद करतो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अगदी पिंचभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा याच्यासाठी की चिक्की खुसखुशीत राहिली पाहिजे आणि ती गिळगिळ किंवा कडक नाही झाली पाहिजे. तिच्यामध्ये चिक्कीचा जो एकसंधपणा असतो तो कायम राहण्यासाठी म्हणून आपण थोडा खाण्याचा सोडा वापरला आहे, नाही टाकला तरी चालतं. आणि आता तेल पूर्णतः निथळून घेतलेला आपण हा किस टाकून घेतो आहे पाकात. थोडे शेंगदाणे टाकून घेतलेत. जर तुमच्याकडे काजू बदाम असतील त्याची पुडही टाकली तरी चालते आणि दाण्याचा तुम्ही जाडसर कुटही करून घेतला तरी चालतो. परंतु हे शेंगदाणे आतमध्ये आले ना दाताखाली चिक्कीसोबत तर खूप छान लागतात. याच्यात तुम्ही अजूनही शेंगदाणे वाढवू शकतात. आणि जर तुम्ही 150 ग्रॅम शेंगदाणे याच्यात वाढवले तर 300 ग्रॅम गूळ घ्या. या ठिकाणी 250 ग्रॅम गूळ घेतला आहे आणि 50 ग्रॅम शेंगदाणे घातलेत आपण, त्याच्यामुळे ते प्रमाण व्यवस्थित होतं. आणि आता सुंठ वेलचीची पूड आपण टाकून घेतली. कुठलाही गोडाचा पदार्थ केला आणि गूळ घातलेला असला तर सुंठ वेलचीची पूड आवर्जून टाकायची, म्हणजे चव जी आहे तर ती चव द्विगुणित होते आणि पदार्थ खाण्याला चविष्ट लागतो, खावासा वाटतो. तर ह्या पद्धतीने आपलं आता जवळजवळ सगळंच मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे. या ठिकाणी बटर पेपर घेतला. एक तर तुम्ही तेल लावून घेऊ शकतात एखाद्या ताटाला, तर मी या ठिकाणी जाळीला बटर पेपर ठेवून घेतला आहे, कारण ती आयताकृती असल्या कारणाने मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. तर याला व्यवस्थित आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, थापून घ्यायचं आहे, हात लावायचा नाही आहे, कारण की प्रचंड कडक असतं, फोड येण्याची शक्यता असते. गेल्या वेळेला जेव्हा मी केलं तर फोड हाताला आले होते, म्हणूनच व्हिडिओ अपलोड झाला नाही आहे. आणि नंतर पुन्हा मी हा दुसऱ्यांदा व्हिडिओ करते आणि मग तो अपलोड करते. तर अशा पद्धतीने, कारण गुळाचा खूप पटकन चटका लागतो आणि गुळ चांबडी काढून घेतो. तर ह्या पद्धतीने आपण गूळ थापून व्यवस्थित चिक्की थापून घेतली आहे आणि हिला पूर्णतः आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि थोडं आपल्याला बेलनं त्याच्यावर फिरवून घ्यायचं आहे. का तर शेंगदाणे जे आहेत ना तर ते त्या पाकामध्ये पक्के बसतील आणि एकसारखे व्यवस्थित ते फसून राहतील. आणि आता हवे तसे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत. थोडा नरम असेपर्यंतच आपल्याला हे तुकडे करून घ्यायचेत, आणि आता थोडं जरी गार झालं ना तर चिक्कीचे तुकडे पडत नाहीत. तर ह्या ठिकाणी काटकोपरे व्यवस्थित कट करून मी चिक्की कट करून घेत आहे. ह्या पद्धतीने व्यवस्थित कट करायची आहे. सुरीने करत असाल तर सुरी व्यवस्थित सांभाळायची, कारण की उधळण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने हे तुकडे करून घेतलेत. अजून आपला जो चिक्की आहे तर ती चिक्की वाळली नाही आहे पूर्णतः. जेव्हा वाळेल ना तेव्हा कडकण तुम्हाला सुरुवातीला दाखवलं मी, त्या पद्धतीने चिक्की होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. ही आहे साखरेत केलेली चिक्की. साखरेचं पण प्रमाण असंच घेतलेलं आहे. तुम्हाला गुळात बनवायची तर गुळात बनवा, साखरेतही केली तरी चालेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.